आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, बारीक चिरून घेतलेले बीन्स, बारीक चिरलेला एक टोमॅटो आणि पनीरचे तुकडे। त्यासोबतच लागणार आहे कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता। तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेले आहे, ते आता शिजवण्यासाठी ठेवून देऊया। जेवढे तांदूळ घेतलेले आहे तेवढंच पाणीही घेतलेलं आहे। कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेऊया, त्यात एक मोठा चमचा तूप घालून घेऊ। तुपाने भाताला छान चव येणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया जिरे। जिरे खुलून आल्यानंतर त्यात टाकूया बारीक चिरलेला कांदा। कांद्यासोबतच आपण घालूया अद्रक लसूणची पेस्ट। त्यावर घालूया कढीपत्ता आणि हे छान परतवून घेऊ। कांदा परतवून झाल्यावर त्यात घालूया बीन्स आणि शिमला मिरची। हे सर्व मिक्स करून घेऊया। शिमला मिरची आणि बीन्स थोडे मऊ झाल्यानंतर त्यात घालूया गाजर। वरून घालूया बारीक चिरलेला टोमॅटो। हे सर्व छान मिक्स करून आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया। झाकण ठेवून थोडा वेळ भाज्या शिजून देऊया। यात आता आपण घालणार आहोत हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, एक मोठा चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, गरम मसाला आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे। त्याने कलर सुंदर येणार आहे। हे सर्व आपण छान हलवून घेऊया। झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊ। भाज्यांना छान तेल सुटलेलं आहे। यात आता आपण घालणार आहोत पनीरचे बारीक तुकडे। पनीर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। हे सर्व छान मिक्स करून घेऊया। आपला भातही शिजून तयार आहे, त्याला थंड करून घेऊया। आता ह्या शिजलेल्या भाज्यांमध्ये घालूया आपण भात आणि हे सर्व एकदम छान पद्धतीने मिक्स करून घेऊया। आपला पनीर पुलाव तयार आहे। वरून कोथिंबीर घालून आपण सर्व करण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता भाताला सुंदर कलर आलेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे पनीर पुलाव।